आता परिचारिका म्हणजे नेमकं आपण कशाला म्हणतो परिचारिका माहिती आहे का? की जेव्हा आजारी लोकांची शुश्रूषा करणे, शुश्रूषा शब्दाचा अर्थ होतो सेवा. काय सेवा? पण कोणाची सेवा? तर आजारी लोकांची सेवा. आजारी लोकांची सेवा करणारी व्यक्ती, सेवा करणारी व्यक्ती त्याला म्हणतात परिचारिका. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? परिचारिका. त्यानंतर लक्षात ठेवायचं की पक्ष कशा काय म्हणायचं? पक्ष किंवा पंधरवाडा. पक्ष किंवा पंधरवाडा. पंधरवाडा म्हणजे 15 दिवसाचा काळ. पंधरवाडा म्हणतात त्याला. पक्ष म्हणायचं. काय म्हणायचं? पक्ष किंवा पंधरवाडा. आता पंच म्हणजे काय? जर समजा कल्पना करा दोन व्यक्तीची भांडणं झाली तर सोडवण्यासाठी जो मध्यस्थी असतो त्याला म्हणायचं पंच. काय म्हणायचं? पंच. ए व्यक्तीची बे व्यक्तीसोबत भांडणं झाली तर मधात कुठला तरी डी नावाचा व्यक्ती येतो, ए ला समजून सांगतो, बी ला समजून सांगतो. ते काम पंचाचं असतं. मध्यस्थी म्हणतात आपल्याला. काय म्हणतात? मध्यस्थी. ओके, पंच. त्यानंतर बघा एक पंचांग नावाचा शब्द आहे. पंचांग म्हणजे ज्याच्यात तिथी वार बघितल्या जाते. पंचांग आहे की नाही? पंचांग काल निर्णय वगैरे असते. पंचांग असते की नाही? त्याच्यात तिथी वार हे बघितले जाते. नक्षत्र कोणतं, योग कोणतं इत्यादी गोष्टी त्याच्यात पाहिल्या जातात. ओके, पुस्तिका आहे ती. त्याच्यानंतर प्रलय काळ म्हणजे काय? प्रलय काळ म्हणजे जगाचा नाश होण्याचा प्रलय आला म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामुळे सगळा नाश होणार. प्रलय काळ म्हणतात की असा कालावधी ज्या कालावधीत अख्खं जग उद्ध्वस्त होणार, नाश होणार त्याला म्हणतात प्रलय काळ. काय म्हणतात? प्रलय काळ. पाऊलवाट फक्त माणसाचे पाय जाता येईल एवढी अरुंद वाट पाऊलवाट म्हणतात त्याला. पाऊलवाट म्हणजे अरुंद आहे, ती लई मोठी नाही आहे, रुंद नाही आहे, अरुंद वाट. फक्त माणूस जाईल एवढीच. अशी अख्खा ट्रॅक्टर नाही, फक्त माणूस जाईल एवढी. त्याला म्हणतात रुंद नाही, अरुंद आहे. त्यानंतरचं नाही काय म्हणतात? पागा. आता काय आहे? किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा राहते. हा आपला समजा एखादा किल्ला आहे. ठीक आहे, हे असा काहीतरी किल्ला आहे आपला. ठीक आहे, या किल्ल्याच्या वर इथं कुठंतरी घोडे बांधले जातात. तर ते घोडे बांधण्याच्या जागेला काय म्हणतात? पागा. काय म्हणायचं? पागा. पक्क लक्षात ठेवायचं. किल्ल्याच्या वर पण पक्क डोक्यात ठेवायचं. किल्ल्याच्या वर जिथे घोडे बांधले जातात त्याला पागा म्हणायचं. काय म्हणायचं? पागा. पाच्या जागी दुसरं काही करू नका, पाच ठेवा. ओके. फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय त्याला म्हणतात पाणपोई. फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय त्याला म्हणतात पाणपोई. काय म्हणतात? पाणपोई. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्यात घालून चालणारी बोट त्याला काय म्हणतात? पाणबुडी. पाण्यात घालून चालण्याची बोट पाणबुडी. त्याच्यानंतर गावातील लोकांची एकत्र पाणी पिण्याचे ठिकाण त्याला म्हणतात पाणवट्टा. म्हणजे सगळे लोक एकत्र, सगळं गाव तिथे नाही का एका जागी पाणी भरायला, त्याला म्हणतात पाणवट्टा. त्याला काय म्हणतात? पाणवट्टा. ओके. त्याच्यानंतरचा एक शब्द येतो पानद किंवा पानदी. म्हणजे समोरासमोर काय म्हणतात की गावातील लोकांची समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट त्याला म्हणतात पानंद. काय म्हणायचं? पानंद. त्यानंतरचा एक शब्द येतो बाळांनो, त्याला म्हणतात पारदर्शक. ज्याच्यातून आरपार दिसू शकते. पारदर्शक म्हणजे ज्याच्यातून आरपार दिसू शकते. समजा काच आहे तर पारदर्शक असतो, इकडलं सगळं तिकडं दिसतं. ठीक आहे, त्याला म्हणायचं पारदर्शक. पाश्चिमात्य म्हणजे काय? की पश्चिमेकडे देशातील लोक, पाश्चिमात्य म्हणजे युरोप किंवा अमेरिका असं म्हणू शकतो आपण. पाश्चिमात्य लोक कोणाला म्हणायचं? तर जे युरोप कडून आले किंवा आपण म्हणू शकतो अमेरिका, इकडून जे आलेली लोक आहेत त्यांना म्हणतात आपण पाश्चिमात्य. काय म्हणतो? पाश्चिमात्य. ठीक आहे. त्याच्यानंतर पाषाण हृदय, दगडासारखा हृदय. पाषाण हृदय.
आता पाषाणामध्ये कोणाला म्हणायचं, पाषाण शब्दाचा अर्थ दगड. ज्या माणसाचं माणूस मरायला तरी मन बिघडत नाही असं पाषाण होतं. समोर लोक मरायला लागले, जीव चालला तरी या चेहऱ्यावर थोडं सुद्धा दुःख नाही, असले काही लोक असतात. एवढे पाषाण हृदय लोक आजही यायचं का? पुढचा माणूस मृत्यूच्या दारात असताना यांच्या चेहऱ्यावर खिदी हसू येते, इतकी हरामखोर लोक जगात आहेत. त्या लोकांना म्हणतात पाषाण हृदय. काय म्हणतात तशा लोकांना? आजूबाजूला तुमचे निरीक्षण केलं तर आजही सापडतात तुम्हाला. बिलकुल दया नावाची गोष्ट नाही. फक्त या लोकांची दया कधी येते माहिती आहे? स्वतःच्या मुलाबाळावर जर दुःखाचं संकट आलं तर मृत्यूच्या दारात ज्या दिवशी नाही का मृत्यू त्यांच्या नाही का उरावर बसून आहे, त्या दिवशी या लोकांना कळतं दया नावाची गोष्ट. तोपर्यंत लोकांना दया कळत, तोपर्यंत दया कळत. एखाद्या व्यक्तीला सांगितलं बाबा दुसऱ्यावर दया करते, म्हणजे नाही 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 मी का आलाय तो. पण ज्या दिवशी मरण त्याच्या लेकराच्या छाताडावर आहे का असं मृत्यू घेऊन बसते, त्या दिवशी कळते अरे रे पुढच्या माणसानं दया करायची. म्हणजे दया नावाची गोष्ट आपल्या उरावर का आणते. म्हणजे एखादं बसलं मोकाट कार्यक्रम व्हायला लागला, ज्या दिवशी आपल्या घरातल्या माणसावर वार होते तर त्या दिवशी दया, करुणा, गौतम बुद्धाचे मोठे मोठे शब्द कळतात त्या दिवशी. आणि अगोदर आपण कसे असतो, पाषाण. म्हणजे जोपर्यंत मरण दारात येत नाही, उरावर येत नाही, छाताडावर येत नाही, तोपर्यंत आपण पाषाणामध्येच राहतो. म्हणून लक्षात ठेवायचं, आपण सुशिक्षित असल्यामुळे या मोकाट कांडात यायचं. आपण करुणा या गोष्टीचं मूल्य ओळखलं पाहिजे. जगात ही गोष्ट लई मूल्यवान आहे, याचं काही नाही. की मोकाट माणसाचे काम होतं पाषाणामध्ये, ज्याला इज्जतच नाही कुठं, इज्जतच नाही कुठं, बिलकुल मोकाट असतात. त्यांना ना कॅरेक्टर आहे ना इज्जत आहे, काही नाही. कुठे कोणी काही म्हणलं तरी त्या लोकांना इज्जतच नसते. असे लोक पाषाणामध्ये येतात. प्रेमन करुणा कळायसाठी हृदय याचं पाहिजे, त्याचं मुळातलं मातृत्वच तसं पाहिजे, संस्काराचा भाग पाहिजे. आपल्या मायबापाचे संस्कार जर प्रेमाचे असतील तर त्या माणसाला प्रेम कळतं, नाही तर असल्या दलिंदर लोकांना काय कळतं. माझ्या आजूबाजूला तसे खूप लोक असतात, तुमच्या पाहिले का कधी? असे लोक असतात, त्यांना दयामया काही नसते. मोकाट स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे बळीचा बकरा करणारे लोक आहेत. त्याच्यानंतर अजून बघा काही पाक्षिक कशाला म्हणतात? 15 दिवसानं 15 दिवसानं काय व्हायला लागलं? ते प्रसिद्ध होणार नियतकालिक आहे. त्याच्यानंतर पांजरपोळं कशाला म्हणतात? म्हातारे किंवा लंगड्या रुड्या गुरांना पाण्याच्या ठिकाण पांजरपोळं. आता पांजरपोळं म्हणजे काय? पक्क लक्षात ठेवायचं. याचा संबंध सरळ गुराढोरांशी आहे. लुळ्या पांगड्या गुराढोर असल्याने लुळे पांगडे जे ढोरं लंगडे आहेत अशा ठिकाणी पांजरपोळं म्हणतात त्याला. तिथं ठेवल्या जातं त्यांना. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? पांजर म्हातारी डोळे झाली, लंगडी झाली अशा ठिकाणी. त्याच्यानंतर लोकांचा पुढारपण करणारा त्याला म्हणतात पुढारी. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणायचं पुढारपण करायला लागला, नेता म्हणून काम करायला लागला. आता मुकाट नेते आले, पुढारी व्हायला लागले, लुटायला लागले, जनतेला कार्यक्रम वाजायला लागले. आता मी असं पाहायला लागलो, यायचा समजा बँकेचं अकाउंट पाहिलं 20 वर्षापूर्वीचं एखाद्या नेत्याचं, काही अकाउंटला पैसे नाही. 10-20 वर्षात तुमची प्रॉपर्टी सगळं लुटून नाही काय कोट्यावधीचे मालक होते. हे पुढारी व्हायले आपले मोकाट. पुढारी कसे पाहिजे? ज्यांचं नाही का अकाउंट साफ असलं तरी चालते, पण चरित्र फार निर्मळ असलं पाहिजे. मिले तरी चालते असले पुढारी पाहिजे. आता काही लाईन मुकाट पुढारी मिळायला लागले. काही घेणं देणं नाही, पैसा कमवणे, नेता बनायचं, 4 दिवस नाही का मस्त लोकांना दाखवायचं, त्यांच्या भावना विकायच्या, बस त्यांच्या भावनेचा खेळ करायचा, त्याला दाखवायचं मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत. असं करून करून देशभर लुटायचं. आणि लुटून मग काही दिवसाने सेफ दुसऱ्या देशात जाऊन बसायचं. असली कांड करणारे लोक आहेत. गोरगरिबाचा सगळा पैसा लुटून आपले लेकरं विदेशात शिकायला. असली मोकाट लोक देशात नाही का पुढारी म्हणून कामं करायला. तर सावध राहायचं. असल्या याला लोक नाही का जर असं सावधगिरी असली पाहिजे. पुढारी म्हणून नाही का अशा लोकांना थोडंसं दूरचा विचार असला पाहिजे. ओके, त्याच्यानंतरचा शब्द घ्या कोणता? पुढारी झाल्याच्या नंतर शब्द कोणता आहे? पुराणमतवादी किंवा सनातनी. पुराणमतवादी किंवा सनातनी.